नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम छान. तर आज आहे दीप अमावस्या. हिंदू संस्कृतीतील एक पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. आषाढ महिन्यात अमावस्येला साजरी केली जाणारी दीप अमावस्या ही आपल्याला प्रकाश, सकारात्मकता आणि अध्यात्म यांची आठवण करून देते. दीप अमावस्येला आपण घरातील सर्व दिव्यांच्या लाकडी, धातूची, मातीची पूजा करतो. हे दिवे केवळ प्रकाश देणारे साधन नसून ते ज्ञानाचे, समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आपण दीपांना स्नान घालतो, हळद-कुंकू लावतो, फुले वाहतो आणि दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो. असं मानलं जातं की या दिवशी दिव्यांची पूजा केल्यास घरात लक्ष्मी देवीचे आगमन होते आणि अंधार संकटे दूर होतात. या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्वांच्या जीवनात प्रकाश, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदावी हीच प्रार्थना. आपली सर्वांना हा सण परंपरेप्रमाणे श्रद्धेने आणि आनंदाने साजरा करूयात. तर मी आता बाहेर चालली आहे. आईने मला चेन आणायला सांगितली होती 3 कलरची. तर मी आता पिशवी घेऊन चालले बाहेर. तर आणायची होती व्हाईट, लाईट ब्ल्यू आणि कुठली कलर आणि येल्लो कलरची हे चैन आणायची होती. मागे माझे पक्षी आहेत. तर मी तुम्हाला आता मी चालले चैन आणायला आणि दाखवते मी तुम्हाला आमचं जास्वंदाचं झाड. हे बघा, हे आमचे गणपती बाप्पा आणि हे जास्वंदाचं झाड आणि त्याच्यात घरटं बांधलं आहे, तुम्हाला दिसलंच असेल. तर आता मी आले पेपर आणि चैनी घेऊन. तर आता मी आईला दाखवते. आई काय म्हणते बघूयात. बरोबर आणल्यात की नाही आणल्या चैन. तर ती म्हणली एकदम छान चैन आणल्यात, मॅच. तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे बघूनच सांगू शकता की ती माझ्यावर खुश झाली आणि मला 20 रुपीज गिफ्ट दिली. तर आता मी माझं पॉकेट जे मी दरवेळेस घेऊन जाते बाहेर काही आणायला जायला ते ठेवलं आणि लास्टला दाखवते माझ्या पक्ष्यांना. तर हे माझे पक्षी, हे जे खाली 2 बॉक्समध्ये ते 2 पिल्लं आहेत आणि बाकी सगळे पक्षीच आहेत. तर हे तुम्हाला सगळे हाय म्हणत आहेत तुमच्याकडे बघून. आणि हे आमचा पिंजरा. हे बघा, हे पण हाय म्हणते तुम्हाला. हे बघा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपला. चला बाय.